नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इन्फिनिटी इंजिनिअरिंग अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवरती मी प्रमोद देशकरी आपणा सर्वांचं स्वागत करतो। जसं की आपल्याला माहिती आहे, KDMC म्हणजेच कल्याण डोंबिवली महानगरपालिका याची रिक्रुटमेंट आलेली आहे 2025 साठी आणि ज्युनियर इंजिनियर इलेक्ट्रिकल, मेकॅनिकल आणि सिव्हिल हे पद तिकडे आहेत। विद्यार्थी मित्रांनो, जर सिलेबस आपण बघितला तर या सगळ्या सिलेबसमध्ये एक कॉमन फॅक्टर आहे आणि तो म्हणजे आपल्याला माहिती आहे की महाराष्ट्र म्युनिसिपल कॉर्पोरेशन ऍक्ट म्हणजेच महानगरपालिका अधिनियम। विद्यार्थी मित्रांनो, हा जो ऍक्ट आहे त्यांनी नॉन टेक्निकलच्या अंडर त्याच्यामध्ये टाकलेला आहे आणि सगळ्या पदांसाठी आहे। आणि आपण इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांना जे ऍक्ट्स असतात किंवा जे रूल्स असतात हे समजायला कठीण जातात, तर यासाठी इन्फिनिटी अकॅडमीने या पर्टिक्युलर टॉपिकसाठी फक्त एक परफेक्ट ऑनलाईन रेकॉर्डेड बॅच आणलेली आहे। काय आहे या बॅच मध्ये, तर जसं मी आता सांगितलं की महाराष्ट्र म्युनिसिपल कॉर्पोरेशन ऍक्ट 1949 चा हा जो ऍक्ट आहे ज्याला आपण महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम म्हणतो, तर याची एक रेकॉर्डेड बॅच आहे आणि ती डेडिकेटेड तुमच्या कल्याण डोंबिवली महानगरपालिकेची जी भरती आहे 2025 ची याच्यामधल्या सगळ्या पोस्टसाठी, म्हणजे आपल्या इंजिनिअरिंगच्या जर पोस्ट आहेच आहे पण बाकीच्या ज्या सगळ्या पोस्ट आहेत सगळ्या पोस्टसाठी त्यांनी कॉमन सिलेबस मध्ये हा टॉपिक टाकलेला आहे। तर या पर्टिक्युलर टॉपिकला तुम्ही सेपरेट रेकॉर्डेड बॅच घेऊ शकता आणि तीही फक्त 199 रुपयामध्ये। आता याच्यामध्ये मिळणार काय आहे, टेस्ट आहे, लेक्चर्स आहेत, PDF आहेत आणि त्याच्या व्यतिरिक्त स्पेसिफिकली जे शॉर्ट नोट्स सिंगल लाइनर आहेत ते तुम्हाला मिळणार आहेत। त्याच्या अगोदर मी इंट्रोड्यूस करतो की सागर सोनोने सर हे सगळे जे पर्टिक्युलर टॉपिक आहेत हे त्या बॅच मध्ये घेणार आहेत। ही रेकॉर्डेड बॅच आहे आणि फक्त 199 रुपयामध्ये। तर विद्यार्थी मित्रांनो, जो महाराष्ट्र म्युनिसिपल कॉर्पोरेशन ऍक्ट आहे जसं मी आता सांगितलं 1949 चा आणि त्यानंतर अपडेट होत गेला, तर हे सगळे जे आहेत हे सगळे स्पेसिफिक पर्टिक्युलर त्याच्यातले कलम असतील, त्याच्यातले टॉपिक्स असतील, हे सगळं सागर सोनोने सर घेणार आहे आणि एक परफेक्ट तयारी तुमची होणार आहे त्या पोस्टसाठी। आता दुसरी गोष्ट याच्यामध्ये की ही जी बॅच आहे ही कुणाकुणासाठी उपयुक्त ठरणार आहे, तर मी जसं मग तुम्हाला सांगितलं की आपल्या इंजिनिअरिंगच्या ज्या ग्रुप सी च्या पोस्ट आहेत, मग कनिष्ठ अभियंता स्थापत्य म्हणजे ज्युनियर इंजिनियर सिव्हिल, ज्युनियर इंजिनियर इलेक्ट्रिकल आणि ज्युनियर इंजिनियर मेकॅनिकल या तिन्ही पदांसाठी ही पर्टिक्युलर बॅच उपयुक्त ठरणार आहे। त्याच्या व्यतिरिक्त तुमचे काही जर फ्रेंड सर्कल असेल जे बाकीच्या गट क किंवा गट ड च्या एक्झाम त्याच्यामध्ये देणार असतील, ओके, KDMC मधल्या, तर त्यांच्यासाठी सुद्धा ही पर्टिक्युलर बॅच असणार आहे। मग त्याच्यामध्ये तुमचं फायरमन असेल, ओके, विधी सेवक असेल किंवा क्रीडा पर्यवेक्षक असेल किंवा उद्यान पर्यवेक्षक असेल, निरीक्षक असेल, तर ह्या सगळ्या पदांसाठी ही जी बॅच आहे ती तुम्हाला चांगली फायदेशीर होणार आहे, उपयुक्त होणार आहे। ओके, काय असणार आहे या बॅच मध्ये हे सुद्धा जाणून घ्या। तर महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम 1949, सगळ्यात महत्त्वाचं की हे जे पर्टिक्युलर ऍक्ट आहे याचा डिटेल सिलेबस जो आहे, डिटेल अभ्यासक्रम जो आहे तो त्याच्यामध्ये तुम्हाला मिळणार आहे। तुम्ही जर वेबसाईटवरती सर्च केलं तर साधारणतः 500+ पानांची PDF आहे तुमची इंग्लिश मधली आणि एक साधारणतः 300-350 पानांची PDF आहे तुमची मराठी मधली या अधिनियमाची किंवा या ऍक्टची। तर एवढा कायदा आपण काही वाचणार नाही, आपण इंजिनिअरिंगचे विद्यार्थी आहोत, तर डेफिनेटली त्याच्यामधले जे परफेक्ट कलम आहेत ज्याच्यावरती एक्झाम मध्ये क्वेश्चन विचारू शकतात असे जे वन लाइनर स्वरूपाच्या नोट्स आहेत ह्या तुम्हाला याच्यामध्ये PDFच्या स्वरूपात मिळणार आहे। तसंच सगळ्यात महत्त्वाचं की महत्त्वाची कलमे जे ज्याला म्हणतो आपण की जे महत्त्वपूर्ण इम्पॉर्टंट आहे तेवढ्यावरती फोकस करून एक्झाम ओरिएंटेड परीक्षा केंद्रीय अभ्यास याच्यामध्ये असणार आहे। हे सगळं तुम्हाला मिळणार आहे त्या फक्त 199 रुपयामध्ये। सागर सोनोने सर हा सब्जेक्ट घेणार आहे आणि ही रेकॉर्डेड बॅच असणार आहे। विद्यार्थी मित्रांनो, कुठल्या एक्झामिनेशनच्या सगळ्या पोस्टसाठी हे कंपल्सरी आहे। तर आपल्याला माहिती आहे की KDMC म्हणजेच कल्याण डोंबिवली म्युनिसिपल कॉर्पोरेशनची ज्या रिक्रुटमेंट आहे 2025 च्या सगळ्या पदांसाठी जवळपास 450 जागा प्लस आहे त्याच्यामध्ये, तर त्या सगळ्या पोस्टसाठी हा जो ऍक्ट आहे हा कंपल्सरी आहे नॉन टेक्निकल टॉपिक मध्ये। ओके, जे विद्यार्थी मित्रांनो नव्याने तयारी करतायत, नवीन फ्रेशर आहेत, डिप्लोमा डिग्रीवाले, तर त्यांनी लक्षात घ्या आपली बॅच सुरू होतीये 16 जून पासून। आता ही जी बॅच आहे 16 जूनची ही आपली ऑल डिरेक्ट रिक्रुटमेंट बॅच आहे, ज्याच्यामध्ये येणारे जे WRD ची एक्झामिनेशन असेल किंवा PWD JEE ची एक्झामिनेशन असेल किंवा MJP ची एक्झामिनेशन असेल, तर या सगळ्या एक्झामिनेशनसाठी तुमची टेक्निकल आणि नॉन टेक्निकल अशी दोन्हीही विषयांची जी पर्टिक्युलर
तयारी आहे ते त्याच्यामध्ये करून घेणार आहोत आपण. लक्षात घ्या, ही ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही मोडची ही बॅच आहे. आणि याच्यामध्ये जर तुम्हाला अधिक माहिती पाहिजे असेल तर आपला IVR क्रमांक 788 781 1411 आणि दुसरा जो आपला नंबर आहे 9699897070 याच्यावरती तुम्ही संपर्क करून डिटेल माहिती विचारू शकता. ओके, तर विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या की म्युनिसिपल ॲक्ट जो आहे, महाराष्ट्र म्युनिसिपल ॲक्ट, हा नॉन टेक्निकलचा कंपल्सरी पार्ट आहे आणि आपल्याला फक्त तो मिळतोय 199 मध्ये. जर त्याबद्दलची माहिती हवी असेल तर याच क्रमांकावरती तुम्ही संपर्क साधू शकता. विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या, असे जे टॉपिक्स असतात जसं MIDC मध्ये सुद्धा MIDC ॲक्ट हा ॲडिशनल टॉपिक त्यांनी दिलेला आहे एक्झाम जी होईल त्याच्यामध्ये. तर तसंच हे जे ॲक्ट्स असतात किंवा हे जे टॉपिक असतात सेपरेट, हे टॉपिक सिलेक्शनसाठी सगळ्यात महत्त्वाचे असतात. कारण टेक्निकलमध्ये आता आपण खूप सारे एक्झाम दिलेले आहेत, आपल्या रिव्हिजन झालेले आहेत त्याच्यामध्ये आणि खूप चांगला अभ्यास झाला आहे. पण असे जे टॉपिक असतात हे तुमचे डेडिकेटेडली तिथे सिलेक्शन्समध्ये, म्हणजे तुम्हाला सिलेक्शन आणि नॉन सिलेक्शनचे मधले जे पार्ट आहे ते याच्यामुळे कव्हर होत असतो. ओके, तर नक्की तुमच्या सगळ्या मित्रांना सुद्धा याच्याबद्दल सांगा, या बॅचबद्दल सांगा आणि आजच तुमची बॅच परचेस करा. थँक्यू सो मच.